नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी. महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुण्यात आजही दिवसभरात इंडिगोचे 42 विमाने रद्द करण्यात आली आहेत, ज्यामुळे प्रवाशांना पुन्हा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या 4 दिवसांपासून इंडिगोच्या 2000 हून अधिक विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत. या विस्कळीत सेवेमुळे प्रवाशांची देशभरात विशेषतः दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नई विमानतळावर तारांबळ उडाली आहे. अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या ठिकाणी वेळेत पोहोचता आले नाही. या गंभीर परिस्थितीवर तात्काळ सुनावणी व्हावी अशी मागणी करणारी याचिका नरेंद्र मिश्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. पुण्यात आज दिवसभरात इंडिगोचे 42 विमाने रद्द करण्यात आली आहेत, ज्यामुळे प्रवाशांना पुन्हा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या 4 दिवसांपासून इंडिगोच्या 2000 हून अधिक विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत. या विस्कळीत सेवेमुळे प्रवाशांची देशभरात विशेषतः दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नई विमानतळावर तारांबळ उडाली आहे. अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या ठिकाणी वेळेत पोहोचता आले नाही. या गंभीर परिस्थितीवर तात्काळ सुनावणी व्हावी अशी मागणी करणारी याचिका नरेंद्र मिश्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांनी सरकारकडे या अडचणीच्या परिस्थितीत कोणते पर्याय आहेत अशी विचारणा केली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाकडून समन्स बजावण्याची मागणीही करण्यात आली आहे. परिस्थिती 15 डिसेंबर पर्यंत पूर्वपदावर येण्याची शक्यता इंडिगो प्रशासनाने वर्तवली आहे. या गोंधळाचा फायदा घेत इतर विमान कंपन्यांनी तिकिटांचे दर वाढवले असून भारतीय रेल्वेने अतिरिक्त कोच जोडून प्रवाशांना दिलासा दिला आहे. पुढच्या बातमीसाठी पाहत रहा E6 टीव्ही मराठी.